एक काम झालं की नाही, महत्वाचं काम होतं त्या काळामध्ये, ज्यामुळं तुम्ही आमच्यापासून जरा रागावला, तुम्हाला तो अधिकार आहे. आपण घरातली माणसं, आपण परिवारातली माणसं, रागवल्याशिवाय आम्हाला पण कळत नाही. पण ते रागवताना थोडं दमानी एकदम सीटच पाडून टाकतात. सर थोडासा चिमटा काढा ना, आपण लय झटका जोरात देतात. असा झटका देऊ नका. त्याच्यामध्ये आपण एकमेकाला समजून उमजून घेऊया. माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे की एकंदरीतच काम करत असताना हा कांद्याचा जो प्रश्न आम्ही सोडला, तसा आमचा मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदलणार, अब की बार 400 पार, बरोबर नरेटिव्ह सेट केला. कशाला 400 पार पाहिजे? 300 मध्ये देखील सरकार येतंय, 275 निवडून आले तरी सरकार येतंय. अब की बार 400 पार कशा करता? तर संविधान बदलायचंय, घटना बदलायची, आरक्षण काढायचंय, सगळं काही करून टाकायचंय. बर ती असं का पर्क्युलेट झालं आमच्या मागासवर्गीय समाजात? समाज ऐकायला तयार नाही. मी सांगून दबलो, बाबा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी मायचालाल बदलू शकत नाही. एवढं ते संविधान अत्युच्च आहे, अशा पद्धतीचं आहे. त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्या संविधानाने तुम्हाला मला 140 कोटी जनतेला एकत्र ठेवलेले आहे. जातीव्यवस्था सलोखा निर्माण झालेला आहे. आपल्याला भेदभाव करून चालणार नाही. मी नेहमी सांगतो, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य जसं होतं, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तशा पद्धतीनं आम्ही ह्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी सगळी आपली माणसं आहेत, त्यांना त्या ठिकाणी कुठं अंतर देऊन चालणार नाही, समाज ऐकणार नाही. आणि त्यामुळं जसं संविधानाचं झालं, आता काही केंद्राची निवडणूक आहे, अजूनही विरोधी पक्ष नेते येतात आणि ते संविधान दाखवतात. मध्ये तरी कोरच संविधान दाखवलं, तो अपमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा. अहो विरोधी पक्ष नेते, तुम्हाला अपमान करायचा अधिकार कुणी हो दिला? असं नाही चालणार. त्या संदर्भात अनेक जण येऊन आणखीन काही सांगण्याचा प्रयत्न करतात. तो सीए कायदा आणला, परदेशामध्ये असणाऱ्या भारतीयांना पुन्हा एकदम आपल्या देशामध्ये आणायचा मायदेशी, तर कुठली तरतूद नव्हती, त्याकरता तो कायदा आणला. अनेक देशांच्या मध्ये अराजकता आहे, युद्ध चालू आहे, युक्रेनला चालू आहे, रशियाला चालू आहे, इस्रायलला चालू आहे, पॅलेस्टाईनला चालू आहे. तिथं मध्ये बांगलादेशमध्ये काय घडलं? पंतप्रधानच निघून गेले, रातोरात विमानात बसून गेले. राष्ट्रपती पळून गेले श्रीलंकेचे, त्यांच्या बंगल्यात जाऊन लोक त्या स्विमिंग पूल मध्ये डुंबत बसली. काय काय केलं सांगू नका. अशा प्रकारच्या घटना घडतात. तिथं आपले असणारे भारतीय घाबरून गेले. त्यांना बायदेशी आलं पाहिजे. जसं माझ्या खेडचा, राजगुरुनगरचा, चाकणचा एखादा मुलगा राज्याच्या एखाद्या टोकाच्या भागामध्ये गेला आणि तिथं काही गडबड झाली, तर आपण घाबरून बोलवतो ना, ये बाबा इकडे ये. कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं, एवढे बाहेरच्या राज्यातले लोक आली, सगळी रेल्वे बंद होती लॉकडाऊनमुळे. आपण एसटी दिल्या आणि त्यांना बॉर्डरला सोडलं तिथं, आणि ते चालत गेले. काही काही तर इथनच चालत गेले. कधी काळ वेळ कशी येईल सांगता येत नाही. आपण ते बघितलंय, आपण ते अनुभवलंय, आणि म्हणून तो कायदा आला. परंतु मुस्लिम समाजाला सांगितलं, आता तुम्हाला इथनं गोळा करणार आणि बांगलादेश आणि पाकिस्तानला देणार पाठवून. काही जण म्हणले आता हिंदू राष्ट्र करणार. काहीही फेक नॅरेटिव्ह सेट करतायत. आपण वर्षानुवर्ष एकमेकाला आधार देतो, गुण्यागोविंदाने राहतोय. आपल्याला खूप प्रश्न आपल्या आमदारांनी सोडवलेत, महायुतीच्या सरकारने सोडवलेले, सगळ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोडवलेले. जागा एकच आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे अनेक माझ्या सहकाऱ्यांचा, शांताराम असेल, शरद असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यांनी मनापासून साथ दिली. मला माहिती आहे की त्यांचं, दिलीप मोहिते यांचं किती सख्य मला चांगलं माहिती आहे, कारण ही सगळी एक काळी माझ्याकडेच होती. त्याच्यामुळं मला सगळ्यांचं अंडी पिल्लं म्हणत नाही, पण बरंच काही माहिती आहे त्यामध्ये. अरे मध्येच काय रे तुला हुक्की येते? त्यामध्ये अक्षय जाधव आमच्या शिवसेना शिंदे गटाचे आव्हानाला प्रतिसाद दिला. काही
आमच्या पण ओळखी आहेत, आम्ही त्यांना विनंती केली. शेवटी आपल्याला ध्येय काय? आज आमच्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचं ध्येय राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं. आणि त्याकरता महायुतीचे जिथं जिथं उमेदवार उभे असतील, मग घड्याळाचं चिन्ह असेल, धनुष्यबाणाचं चिन्ह असेल, कमळाचं चिन्ह असेल, ते चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बटन दाबून निवडून द्यायचंय. इथं 2 मशीन 2 नंबरला नाव आहे आणि ते बटन आपण दाबायचंय. हे मला कचरा केलेला आवडत नाही. माझ्या बहिणी सगळ्या तिथं सगळ्या अंगावर पडते रे. त्याला घ्या रे पोलिसांनो, घ्या ताब्यात, त्याला चालेल. बघा ना, माझ्या पण अंगावरती पडते. अरे गुलाबी आहे, गुलाबी आहे, कितीदा गुलाबी आहे, आता कळलं ना गुलाबी गुलाबी. लोक म्हणतील गुलाबी शिवाय याला काही दुसरं दिसलं नाही काय. अरे गुलाबी बरोबर पिवळं दिसलं पाहिजे, भगवं दिसलं पाहिजे, हिरवं दिसलं पाहिजे, निळं दिसलं पाहिजे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. सांगायचं तात्पर्य, आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. कुणाचा अनादर करण्याचा अधिकार तुमची माझी मराठी संस्कृती नाही, महाराष्ट्राची तशा प्रकारची शिकवण पण नाही. उलट मी खेडकरांना, राजगुरूकरांना, चाकणकरांना सांगी, आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. तुमची माझी मातृभाषा आहे, शिवाजी महाराजांच्या आधीपासून चालत आलेले, तिला काही 1000 वर्षाचा इतिहास आहे. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. एवढी सरकार आली, कुणी काही डुंकून बघितलं नाही. मोदी साहेबांनी मात्र झटक्यात तिथं आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला. जे आहे ते आहे, बाकीच्यांचं नाही धाडस झालं. आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्स होता. 25 वर्ष आम्ही पाठपुरावा केला, नाही कुणी काढू शकलं. प्रणव मुखर्जींना भेटलो, पी चिदंबरमला भेटलो, एके अँथोनीला भेटलो. यावेळेस अमित भाईंकडे गेलो. म्हणलं साहेब हे खूप वर्ष आहे. ते म्हणले हो माझ्या पण गुजरातमध्ये आहे तसं. म्हणले काढलं पाहिजे, काढूया म्हणले. मागची लोक ते द्यायची. अमित भाईंचा असा झटका केला, त्यांनी सगळं काढूनच टाकलं. 9,500 कोटीचा इन्कम टॅक्स माझ्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काढला. आणि परत आम्ही सांगितलं साहेब आम्ही FRP पेक्षा जास्त भाव देतो. माझे भाव आहेत 3636 साखरेचे, आपल्या ऊसाचे, माळेगावचे, आणि सोमेश्वरचे 3571. कुणाचा घास नाही, एवढे भाव आम्ही दिलेले. शेतकरी समाधानी आहे. त्यामुळं जास्त भाव दिला तरी इन्कम टॅक्स बसला नाही पाहिजे. मग ते म्हणले साखर आयुक्ताला सांगतो, त्यांनी तपासलं, त्यांची सही असेल तर इन्कम टॅक्स नाही बसणार. ह्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. आज आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता दिलीपराव मोहिते पाटलांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबायचंय. आपल्याला नाशिक फाटा ते राजगुरुनगर ही मेट्रो जोडण्याचा आपला वाद आहे. मधी आम्ही पंतप्रधानांना सांगितलं, पंतप्रधान साहेब आज तुम्ही गेल्या 10 वर्षात 10 लाख कोटी रुपये आपल्या राज्याला विकासाच्या करता दिले. आणि आता 1 लाख कोटी रुपयाची कामं ही आपल्या राज्यामध्ये चाललेली आहे. त्याच्यात एक नवीन काम पहिल्या कॅबिनेटला पंतप्रधानांनी मंजूर केलं. कोणतं? पालघरला वाढवण बंदर 30 वर्ष कुणाला करता आलं नाही. एवढी महत्वाची साईट आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या बोटी तिथं लागतील. JNPT पेक्षा चांगली साईट आहे. तिथं पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटला आपल्याला 1.25 लाख कोटीचं बंदर मंजूर करून दिलं. 10-12 लाख मुला मुलींना तिथं रोजगार मिळणार. आम्ही आता तिथं विमानतळ करणार. आपल्याला केंद्राचा निधी पाहिजे. आपल्याला उद्याच्याला नॅशनल हायवे करायचे. आपल्याला मेट्रो वाढवायची. मेट्रोला 20% पैसा त्यांचा असतो, 20% राज्य सरकारचा, 10% तिथल्या स्थानिकचा, आणि 50% आपण कर्ज काढतो. आज ती पुण्याची मेट्रो पण आपल्याला पार चाकणपर्यंत पुढे आणायची. कारण कशा प्रकारची ट्रॅफिक आहे तुम्ही बघताय. तिकडं पार आपल्याला वाघोलीच्या तिकडे न्यायची, तिकडे सासवडला न्यायची, इकडे भुगावपर्यंत न्यायची, अशा तिकडे कात्रज पर्यंत न्यायची. हे आपलं काम आहे. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रचंड लोकसंख्या वाढतीये, गाड्यांचं प्रमाण वाढतंय. आता मधी सगळ्यांनी सांगितलं दादा या चौकात खूप गर्दी होती, चौक मोकळे करा. काही टपरेवाल्यांना काढावं लागलं, ते नाराज होतात.
चौक मोठे करायचे म्हटले तर अतिक्रमण काढावी लागतात. सगळ्यांना खुश ठेवून कुठलंच काम करता येत नाही. मी 25 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघितली. तिथेही मी मोठे रस्ते केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, अनेक गोष्टी केल्या. तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. पण जुना पुणे मुंबई रस्ता करताना तुम्हाला आठवत असेल राजगुरुनगरवाल्यांनो, चाकडवाल्यांनो, स्वतः माऊली लांडगेचं घर मध्ये आलं, आमदाराचं घर पहिलं मला काढावं लागलं. आठवा जरा. पुण्यावरून आलो ना की आमदारांचं घर तिथं मध्येच होतं, कासारवाडी. ते काढावं लागलं. आम्ही सुरुवात आमच्यापासून करतो. उद्या कोणी म्हणायला नको अरे ह्यांची माणसं बाजू त्यांचं वाचवतात आणि आम्हाला चिरडतात. ही आमची नीती नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवावं. आणि ह्याच्यातून आज हे मेट्रो आपला नाशिक फाटा ते राजगुरुनगर, चाकण राजगुरुनगर, आळंदी महानगरपालिका करण्याचा आपल्याला विचार करायचा आहे, आपल्याला करावं लागेल. मधी एवढं पिंपरी चिंचवड मोठं झालंय, पुणे मोठं झालंय, आपल्याला ही महानगरपालिका केल्याशिवाय. माझ्या अजून एक महानगरपालिका डोक्यात आहे, हडपसर, तिकडं वाघोली, तिकडं मांजरी, तिकडं लोणी काळभोर, तिकडं उरळी कांचन, तो सगळा भाग. एवढे भाग मोठे झाले, एवढी लोकसंख्या वाढली. शेवटी सुविधा दिल्याशिवाय लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. आपल्याला पण आळंदी महानगरपालिका, चाकण राजगुरू महानगरपालिका त्या ठिकाणी करावी लागणार आहे. बोरगिरी ते भीमाशंकर एलिव्हेटेड ब्रिजचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे. शिवडी कर्जत आंबोली शिरोली ते शिरूर महामार्ग 12,000 कोटींचा शासकीय खर्चाने तयार करण्याचा आणि पुणे नाशिक हायवे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग पूर्ण करण्याचा, हे सगळे वादे मी तुमच्या पुढे करतो. हा अजितदादाचा वादा आहे. सरकार आमचं महायुतीचं येऊ द्या, तिथं आमदाराला निवडून द्या. आमदाराला निवडून दिल्यानंतर काय करणार हे मी तुम्हाला सांगतोय. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये MIDC आणि इतर औद्योगिक क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मध्ये प्राधान्य देण्याचा वादा. खेड तालुक्यात प्रशासकीय इमारत, कृषी भवन आणि इतर सुसज्ज कार्यालय उभारण्याचा वादा. शेतीला दिवसा मोफत वीज देण्याचा वादा. दिवसा, आता तर 3, 5, 7.5 दिलेलेच आहे, पण दिवसा रात्री आहे. आता ते दिवसा द्यायचं आहे. त्याच्यामध्ये असं म्हणलं ना तर अजिबात देणार नाही. गा बसा, गप्पा बसा. आवाज काढला तर नाही देणार. मी शब्दाचा पक्का बोलू ना, गप्पा बसायचा. त्यामध्ये कळमोडी प्रकल्पाचं पाणी आपल्याला पूर्व भागात पूर, कनेरसर, वरुडे, वाकळवाडी, वापगाव, झरेवाडी, माझं जैदवाडी, कानेवाडी ते तिनेवाडी व आदिवासी उपसा सिंचन एकलरे, आंबेकरवाडी, शेदुर्ली, चिखलगाव व इतर योजना आपल्याला पूर्ण करायचा आपला वादा आहे. महिला सक्षमीकरणाच्या करता, आर्थिक उन्नती करण्याच्या करता लाडकी बहीण योजना ही पुढे आपल्याला कायम त्या ठिकाणी चालू ठेवायची. अरे थांब ना, मी खरंच सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र मला ओळखतो. मी जर तुम्ही तसं म्हणलं ना, मी नक्की म्हणेल बाहेरचा आलाय आणि हा असं म्हणतोय याचा अर्थ याला दिवा मिळू नये, तसा बोलला की अजित देणार नाही म्हणून तो बोलतोय. गा बसायचं. त्याच्यामध्ये अशा या सगळ्या गोष्टी आहेत. मी येतो शेवटी, तुमच्या मनात काय त्याच्याबद्दल मी येतो. एकंदरीतच आम्ही बहिणींना 1,17,000 बहिणींना आम्ही आजपर्यंत लाडकी बहीण योजना दिली. एकनाथराव, देवेंद्रजी, मी, आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये व्यवस्थित तरतूद केली. आम्ही आमच्या शेतकऱ्यांना 15,000 कोटीची 44 लाख शेतकऱ्यांना ती वीज माफीची योजना दिली. माझ्या बहिणींना 45,000 कोटी रुपये आम्ही वर्षाला खर्च करतोय. त्याच्यामध्ये मुलींना मोफत शिक्षणाची 50% होतं ते 100% केलं. 3 गॅस सिलेंडर फ्रीची योजना दिली. माय माऊलींना फसवणार नाही. हे म्हणतात की हे पैसे देणार नाही. अरे शाळेंनो, तुमच्या अनेक वर्ष सरकार होती, तुम्ही आमच्या बहिणींना ₹1.25 तरी टाकणार करे, ₹1.25. आणि तुम्ही आम्ही आज 1,500 रुपये देतो. तुम्हाला काय 1,500 रुपयाची किंमत माहिती आहे? जी दिवसभर काम करून जिची संध्याकाळी चूल पेटते तिला 1,500 रुपयाची किंमत माहिती आहे. रोजगार हमीच्या कामावर खुरपाडीला जाणारी, झाडू पोछा करणारी, धुणं भांडी करणारी, स्वयंपाक करणारी, झोपडपट्टीमध्ये राहणारी माझी गरीब माऊली, माझी गरीब बहीण, तिला त्याची किंमत माहिती आहे.
मोठ्यांना नाही करायचं त्यांची किंमत, आणि म्हणून आज त्यांना सबल करण्याचं, सक्षम करण्याचं काम आम्ही करतोय. मी सहज बघत होतो, आपल्या इथं जवळपास 1,17,000 आणि आपले मतदार किती आहेत? 4.25 लाख. म्हणजे साधारण तीन लोकांच्या मागे एक महिलेला, 3 मतदारांच्या मागे एका महिलेला साधारण पैसे त्या ठिकाणी मिळतात. अशा पद्धतीची किमया फक्त महायुतीचं सरकारच करू शकतं. हे आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हे पुढे चालू ठेवायचं असेल, हे पुढे चालू ठेवायचं असेल पुढे 5 वर्ष, तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? ते असं की महायुतीचं सरकार आणण्याच्या करता जेवढे महायुतीचे आमदार आहेत त्यांना विजयी करा. इथं तुम्हाला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबलं की महायुतीचा आमदार निवडून येणार, सरकार राज्यात येणार. सरकार राज्यात आल्यानंतर तुमची योजना पुढे 5 वर्ष चालू राहणार. तुमचं वीज माफीचं धोरण पुढे 5 वर्ष चालू राहणार. दुधाचे दर उतरतील त्यावेळेस तुम्हाला इन्सेंटिव्ह चालू राहणार. कांदा निर्यात बंदी ती आम्ही उठलेलीच आहे. अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या करता आम्ही तुम्हाला मदत करतोय. माझ्या युवा युवतींच्या करता 6,000, 8,000, 10,000 रुपयाचा स्टायपेंड आम्ही सुरू केलाय. तो कशा करता केलाय की त्यांनी त्याचा कोर्स करावा, 6 महिन्याचा. पैसे आम्ही देणार, आम्ही नंतर सर्टिफिकेट देऊ. म्हणजे त्यांना एखाद्या कारखान्यामध्ये हे वक्त माझं सर्टिफिकेट, मी शिक्षण पण घेतलंय आणि अनुभव पण घेतलाय, मला नोकरी मिळाली पाहिजे. किंवा बँकेला मी ते शिक्षण पण घेतलंय, माझं सर्टिफिकेट, अनुभव पण घेतलाय, मला त्या कामाच्या करता कर्ज द्या, मी परतफेड करण्याची माझी क्षमता आहे. अशा पद्धतीचं आज आम्ही सगळ्यांनी विचार केलाय आणि त्याकरता ती योजना आणली. योजना सगळ्या जाती धर्माच्या करता आणल्या, हे आपल्याला त्या ठिकाणी विसरता कामा नये. अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना